रोहित पवार अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्यासंदर्भात अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाली। कोल्हेंची माहिती तर बैठकीतील चर्चेसंदर्भात प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती जागा वाटपामुळे रखडली। पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी तर अजित पवारांकडून साधारणतः 30 जागा देण्याची भूमिका। एकत्र निवडणूक लढण्यासंदर्भात रविवारी घोषणेचीही शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही। 68 जागांसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंचा हा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती। तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही। शरद पवार पुरोगामी विचारांचे, भविष्यात पक्ष कोणत्या दिशेने जाणार हे पवारच ठरवतील। संजय राऊतांची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मित्रपक्षासोबत चर्चेचा शेवटचा फेरा। तर जयंत पाटील, राखी जाधव चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार। दुसरीकडे शशिकांत शिंदे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। प्रशांत जगतापांचा दुपारी 12 वाजता काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार। तर उद्धव ठाकरेंचीही प्रशांत जगतापांना पक्षात येण्याची ऑफर। फोनवर 9 मिनिटं चर्चा। मुंबईतील जागा वाटपावरून भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा खलबतं। काल रात्री वर्षाभर पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक होणार। दुपारी 3 वाजता वांद्र्यातील रंगशारदामध्ये जागा वाटपाची बैठक। भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित। मीरा भाईंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची नरमाईची भूमिका। भाजपनं जास्त जागा घेतल्या तरी चालेल, पण युती सन्मानपूर्वक व्हावी, प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। तर विदर्भातही महायुतीचं जागा वाटप ठरलं। नागपूर, चंद्रपूर, अकोल्यासह अमरावतीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार। तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये असणार। तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टवर अभिषेक घोसाळकरांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। अभिषेक घोसाळकर यांचा मरणोत्तर भाजप प्रवेश झाला का? तेजस्वी घोसाळकरांनी मोदी शहांचा फोटो वापरावा, राऊतांची टीका।